चला तर मग मंडळी, इतकी मऊ टेस्टी पुरी होणार की एकदा खाल्ली तर नक्की पुन्हा पुन्हा मागणार. आज किचनमध्ये सुगंध इतका दरवळला की थेट लहानपणाची आठवण झाली. आज सकाळीच बाजारात गेले होते, तिथे छान टवटवीत मेथीची भाजी दिसली. मग काय, मोह काही आवरले गेला नाही. मेथी आणली आणि तिची पानं निवडून स्वच्छ धुतली. आता इथे एक गंमत आहे. बरेच जण मेथीची भाजी चिरून डायरेक्ट टाकतात, पण मी आता इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मेथीची भाजी टाकून छान अशी फाईन पेस्ट करून घेणार आहे. त्यामुळे पुऱ्याचा रंग एकदम हिरवागार येतो आणि पुऱ्या सुद्धा एकदम टम फुगतात. पुरी खाताना एकदम खिस्पी आणि मऊ सुद्धा राहते. त्यामुळे मी आज ही पद्धत वापरलेली आहे. कोणाकोणाला मेथी बारीक करून पुऱ्या बनवायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या ठिकाणी थोडा थोडा करत मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून सर्व मेथीचा पेस्ट फिरवून घेतला. आता या ठिकाणी मी पाण्याचा बिलकुल वापर न करता बिना पाण्याचा पेस्ट फिरवलेला आहे. इथे मला 2 मेथीच्या गड्ड्या वापराव्या लागल्या. एक कोपर घेतले. कोपरमध्ये 2 कटोरी भरून गव्हाचे पीठ चाळलेले वापरले. त्यामध्ये 1 चम्मच इतके ज्वारीचे पीठ वापरले आणि सोबतच 2 चम्मच इतके बेसन. ज्वारीचं पीठ आणि बेसन टाकल्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. या ठिकाणी मी थोडा धनिया पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट वापरलेले आहे. सोबतच 1 चम्मच कुटलेला लसण जिऱ्याचा पेस्ट आणि 2 चम्मच इतके तीळ वापरलेले आहे. तीळ वापरल्यामुळे पुऱ्या खाताना तिळाची चव आणि कॅल्शियम पण भरपूर मिळते. वरतून हिरवागार कोथिंबीर टाकला. सिक्रेट टिप म्हणजे पाण्याचा एकही थेंब न वापरता या मेथीच्या पेस्टमध्येच सर्व पुऱ्याचं मिश्रण छान असं घटसर गोळा होईपर्यंत मळून घेतलं. सुरुवातीला पीठ थोडे कमीच वापरावे, जर लागले तर नंतर टाकले तरीही चालेल. उंडा भिजवला की थोडा कडकच असावा. 15 मिनिटे विश्रांती दिल्या. आपण या ठिकाणी एक एक पुरी लाटून घेऊ. मी या ठिकाणी छोट्या छोट्या गोळा घेऊन 10 ते 15 अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. तर तुम्हाला पुरीवर थोडे तीळ हवे असेल तर वरतून थोडे तीळ लावले तरीही चालेल. सुरुवातीला तेल कडकडीत होऊ द्या. कडकडीत तेलामध्ये पुरी मंद आचेवर आलटून पलटून छान अशी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता ह्या गरम गरम पुऱ्या तशाही खाल्ल्या तरी एकदम बेस्ट लागणार. आनंदाने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन